नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर नवीन वर्षाचं नवीन स्वागत. मग मित्रांनो, नवीन गोष्टीसाठी तयार ना? आज आपण तुमच्या खोलीत शिरणार आहोत आणि तुमच्या पलंगाखाली काय काय दिसतंय याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. नाही, असं काही नाही करणार. ही गोष्ट जी आहे, माझ्या पलंगाखाली काय काय गोष्टी लपलेल्या असतात, एके रात्री तिथे मला काय दिसतं, याबद्दलची आहे. माझ्या पलंगाखाली ही गोष्ट लिहिली आहे अनुपा लाल यांनी. चित्र काढली आहे सुविधा मिस्त्री यांनी. अनुवाद केला आहे मुकुंद टाकसाळे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. तहान लागली म्हणून मी झोपेतून जागा झालो. पाणी आणण्यासाठी जायचं म्हणून मी पलंगाखाली माझ्या स्लीपर शोधू लागलो. अरे बापरे, माझ्या पलंगाखाली वाघ आहे. आता मी काय करू? वाघाने डरकाळी फोडली तर? आईला बोलवावं का? की तसंच परत झोपी जावं? पण मला आता झोपच येत नाहीये. तेवढ्यात अचानक कुणीतरी दिवा लावला. बघितलं तर दारात आई उभी होती. काय झालं माझ्या बाळाला? आईने विचारलं. मला बोलावंसं वाटतंय. मी तिला वाघ दाखवला. आईने खाली वाकून वाघाला धरून बाहेर ओढलं. तो वाघ नव्हताच मुळी. तो होता माझा काळा पिवळा मोठा थोरला स्वेटर. त्याची बटणं वाघाच्या डोळ्यांसारखी चमकत होती. मी उगाचच घाबरलो. आईने मला पाणी आणून दिलं. आता आईच्या कुशीत मला छान झोप येईल. स्वप्नात मी जंगलातले खूप खूप वाघ बघीन.